हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता आपलं जे कोकम सरबत आहे, जे आपण काही दिवसांपूर्वी केलेलं होतं, तर एकदम तयार आहे. उन्हामध्ये ठेवलेलं होतं. तर एकदम मस्तपैकी 3-4 दिवस ऊन लागलेलं आहे. आता ह्याला आपण छानपैकी बॉटलमध्ये ठेवणार आहोत, हे करून गाळून. तर ह्यावेळेस ना उलटं झालेलं आहे. यावेळेस म्हणजे सकाळी जरी पाऊस पडला ना, तरी 1-2 तासानंतर ऊन पडतंय. गेल्या वेळेस तसं नव्हतं. गेल्या वेळेस कंटिन्यू पाऊस होता. अजिबात ऊन वगैरे काहीच नव्हतं. पण यंदा पाऊस होतं. पाऊस पण असून ऊन पण आहे. तर या उन्हामध्ये छानपैकी आपलं जे कोकम सरबत आहे ते एकदम तयार झालं. एकदम गावठी कोकम सरबत आहे. तर आता आपण ह्याला गाळून छानपैकी बॉटलमध्ये ठेवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल ह्याच्याविषयीच. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं हे कोकम सरबत रेडी झालं आहे आणि ह्याचं सरबतसुद्धा आता आपण करून पिऊ पण शकतो. एकदम तयार आहे. फक्त आता ते गाळायचं आहे आणि छानपैकी बॉटलमध्ये ठेवायचं आहे. तर चला डायरेक्ट आपण जाऊया आणि आता त्याला गाळूया. गाळायला थोडा वेळ लागतो कारण की आतमध्ये कोकम आहेत. कोकममधलं सगळे जे काही रस आहे तो चांगला नितळायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण हे भरणार आहोत. तर चला भरूया. एवढंच झालेलं आहे यंदाचं आपलं, कारण की गेल्या वर्षीचं आहे त्याच्यामुळे. तर चला जाऊया. तर अंगणात बघू शकता मस्त ऊन आलेलं आहे आणि उन्हामध्येच आपण ठेवलेलं आहे. तर इथे कोकम पण आहे टाकलेले. शेजारच्यांचे आहे. तिथे आपले करवंद पण सुकतात मस्तपैकी. आता ऊन येतं तर त्याचा फायदा तर आपण घेतलाच पाहिजे. कारण की आता एकदा ऊन गेलं की मग गेलंच. डायरेक्ट मग नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान जर पडलं तर पडतं, नाही तर मग उशिराच पडतं ऊन. तर अशा प्रकारे बघा इथे मी ना गजरा पण करायला घेतला. म्हटलं चला थोडा वेळ आपण जे काही फुलं आणले ते गजरा करूया. तर इथे आजही खूप मोठ्या प्रमाणात कळ्या मिळालेल्या आहेत. 3 ते 4 4 तर इझिली होऊन जातील. गजरे एवढी फुलं आहेत. खूप मस्त आहेत आणि एकदम कालच्यासारखीच आहेत, एकदम टप्पोरी अशी. तर इथे मी पहिला गजरा केलेला आहे, बघू शकता इथे तुम्ही. तर इथे मी रोज गजरे बनवते मस्तपैकी फुलांचे. आणि करायला पण मजा येते कारण की ही जी फुलं आहेत ना, काही रोज-रोज येत नसतात. त्याच्यामुळे ह्यांचा जो बहर आहे तोही ठराविक दिवसांपर्यंतच असतो. त्याच्यामुळे गजरे करायला पण खूप मजा येते. तर चला आता आपण करूया. तर इथे आता आपण जे काही जो आपण सरबत बनवलेला आहे 3 ते 4 दिवस जास्ती झालेले आहेत उन्हामध्ये आणि तुम्हाला ना थोडेसे पिवळे-पिवळे डाग बघायला मिळतील. तर ते काय आहे, तर ते आहे चीक आहे. कोकमांच्या सालीमधला जो काही चीक असतो तो. तर इथे बघा मस्तपैकी लाल-लाल असा कलर आलेला आहे. एकदम प्युअर एकदम असा कलर आलेला आहे. तर आता आपण ते गाळून घेणार आहोत सगळी कोकमं आणि बघा कलर बघा किती छान आला आणि तुम्ही थिकनेस पण जर त्याची बघितलीत ना खूप घट्ट असं आहे आणि हे गावठी कोकम आहे. त्याच्यामुळे गावठी कोकम सरबत आपलं एकदम तयार झालेलं आहे. हे सिरप आहे थोडक्यात. ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला माहितीच असेल की कोकम सरबत कसं तयार होतं त्या पद्धतीने बनवायचं. हे सिरप आहे. थोडक्यात आपण दरवर्षी कोकमाचा सिरपच बनवतो. म्हणजेच काय, तर सरबताला लागणारं जे सिरप आहे ते. तर एकदम घट्ट आहे बघा. साखर आणि फक्त कोकमाच्या आतला जो काही रस आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. बाकी काही नाही. आता हे बघा ह्याची जी जे काही सालं आहेत त्याच आपण छानपैकी पिळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण काढणार आहोत. आणि अशा रीतीने ही जी गोड कोकम असतात ते खाल्लेसुद्धा जातात आणि छानपैकी आधी सुकवतात त्याच्यानंतर खाल्ले जातात. हे आता आपण ह्याच्यातले आहेत एकदा सरबतमधून बाहेर आले की परत ते सुकवले जातात आणि परत बरणीमध्ये ठेवून तुम्ही कधीही खाऊ शकता. खूप चांगले लागतात हे. तुम्ही बघितलं असेल दुकानामध्ये हे विकायला पण असतात. छोटे-छोटे पॅकेटमध्ये असतात. तर इथे मी अर्धे काढलेले आहेत गाळणीमध्ये, अर्धे आहेत ते पण आपण करून घेणार आहोत. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या सरबताला. थोडे शिंतोडे पण खाली पडलेले बघायला मिळतील तुम्हाला. एकदम घट्ट असं झालेलं आहे सरबत. आणि जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या दिवसांमध्ये जसे मस्तपैकी कोकम सरबत केलं जातं, खूप मोठ्या प्रमाणात पण केलं जातं. ज्यांचा व्यवसाय असतो ते सुद्धा करतात. कारण की कोकमं ही वर्षातून एकदा येतात त्याच्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात बनवतात. तिथे कलर बघा किती मस्त आलेला आहे कोकमाला, कोकम सरबतला आपल्या. तर आता हे जे आहे त्यात आपल्याला भरून ठेवायचं. यासाठी आपण प्लास्टिकच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत. तुम्ही घरामध्ये आता तसं बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात. तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. थंड वगैरे आपण आणतो त्याच बॉटल असतात. आता इथे आपली क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे आपण छोट्या बॉटल वापरलेल्या पुढे तुम्हाला बघायला मिळेल. कलर बघा किती खूप म्हणजे खूप छान आलेला आहे. असा कलर तुम्हाला बाजारच्या जो काही कॅन असतात बघा कोकम सरबतच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार. हे बघा एकदम छान असे बघायला मिळतात आणि एकदम ओरिजिनल नैसर्गिक कलर आलेला आहे. आणि हे बघा हे छानपैकी सुकवतात आणि खातात. आम्ही लहानपणी शाळेत वगैरे जाताना हे घेऊन जायचो. मस्त लागतात. तोंडात टाकले की एकदम गोड, गोड असं लागतं. तर अशा पद्धतीने आपलं जे काही कोकम सरबत आहे ते तयार झालेलं आहे. आता यांना बॉटलमध्ये आपल्याला ओतायचं आहे. तर इथे मी घेतलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, तुम्ही काचेच्या सुद्धा घेऊ शकता. हे जे काही पदार्थ कोकम वगैरे असतात ना, ते काचेच्या बरण्या असतील किंवा बॉटल असतील ना त्याच्यामध्येच ठेवतात. तिथे आपण प्लास्टिकच्या बॉटल घेतलेल्या, आपण छोट्या घेतलेल्या कारण की आपली क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे. तर आता मी इथे भरायला घेते. तर एकदम पहिली मी घाबरली कारण की बाबा धार दुसरीकडे गेली तर सगळं खाली
खाली सांडेल, पण मला जमलं. तर हे बघा मी आता त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि जर ह्या बॉटल जर तुम्हाला आतमध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवायच्या असतील तरी ठेवू शकता, बाहेर ठेवलात तरी काही हरकत नाही. कोकम सरबतला काही म्हणजे काही होत नाही. जशी आपण कोकम बाहेर ठेवतो त्याच पद्धतीने तुम्ही जरी हे सिरप जरी बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपलं यंदाचं कोकम सरबत एकदम रेडी आहे. तर हे बघा एक बॉटल मी अर्धी भरलेली आहे. आता उरलेलं आहे ते दुसऱ्या बॉटलमध्ये आपण भरून घेणार आहोत. तर अशा रीतीने आपलं यंदाचं कोकम सरबत बनून तयार आहे. तर हे सिरप आहे. तुम्ही बोलू शकता याला पाण्यामध्ये मिक्स करायचं तुम्हाला जेवढं हवं तेवढं आणि नंतर मग तुम्हाला माहितीच आहे पुढे साखर, थोडं जिरं टाकायचं आणि कोकम सरबत एकदम तयार. घरच्या घरी तुम्ही असं बनवू शकता कोकम सरबत. तर इथे मी दुसरी बॉटल पण भरायला घेतलेली आहे. आता माझ्याकडे प्लास्टिकच्या बॉटल होत्या म्हणून मी प्लास्टिकच्या वापरल्या. तुम्हाला जर अन्य काचेच्या वगैरे मिळाल्या तरी काही हे नाही. काचेमध्ये पण खूप चांगलं राहतं. आता तुम्ही बाहेर जरी पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. आणि आता हा तर सीझन नाही आहे, पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्हाला लहर वगैरे आली, कोकम सरबत पाहिजे तर तुम्ही पिऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे बॉटल्स एकदम भरून तयार आहेत. तर बघू शकताय 1.5 बॉटल म्हणजे आपली भरलेली आहे. एक तसं बघायला गेलं तर अजून जेवढे असते कोकम तर आपण पूर्णपणे भरलेलं. पण ठीक आहे आपल्याकडे गेल्या वर्षीचं पण आहे त्याच्यामुळे हे पण आपल्याला पुरेसं होईल. आता याला घट्ट झाकण लावून घेणार आहोत आणि छानपैकी मग बाहेर वाटलं तर आपण बाहेरही ठेवू किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू. फ्रीजमध्ये जर जागा असेल आपण फ्रीजमध्ये ठेवून गेल्या वर्षीच्या बॉटल्स आपल्या आहेत. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा एकदम पारंपरिक पद्धतीने आपलं जे काही कोकम सरबत आहे ते एकदम तयार झालेलं आहे. तर नक्की कमेंटमध्ये करून सांगा की तुम्ही जर कोकणातले असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा की तुम्ही सुद्धा सरबत बनवलं की नाही यंदा. तर इथे आपलं एकदम सरबत रेडी आहे म्हणजेच काय तर सिरप एकदम तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण यंदा बनवलेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येकजण घराघरामध्ये हे सरबत बनवतं कारण की घरचं जे काही बनवलेलं असतं त्याची चव ही काही वेगळीच लागते. तर दिसायला पण बघा किती मस्त दिसतं. तर ह्या ह्या बरणीमध्ये जे काही साचलेलं आहे ना ते आपण पिणार आहोत. असं पण मस्त लागतं. जास्त प्यायचं नाही ना तर खासी होतं. त्याच्यामुळे थोडं आपण टेस्ट करायला घेणार. तर राहिलेलं ते मी मस्तपैकी पिणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं इथे कोकम सरबत तयार झालेलं आहे. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथं जे उरलेलं आहे ते मी काढून घेते आणि मस्तपैकी नंतर मग व्हिडिओ बंद केला की मस्तपैकी खाईन. खूप मस्त लागतं हे पण कारण की आतमध्ये साखर असते त्याच्यामुळे. तर हे बघा कलर तर मला खूप आवडला कारण की कलर खूप छान आलेला आहे एकदम. हे बघा एकदम घट्ट आहे त्याच्यामुळे. तर सालींमधला जो काही अर्क आहे तो सगळा त्या साखरेच्या पाकामध्ये उतरलेला आहे आणि अशा रीतीने आपलं यंदाचं कोकम सरबत झालेलं आहे. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.